पाटील सर्व आपल्याला सर्व या ठिकाणी हे आंदोलन 7 एकरमधील वंचित घरापासून वंचित असलेल्या कामगारांसाठी आहे। घरापासून वंचित असणारे कामगार हे गेले 20 वर्षापासून वंचित असं मी म्हणतो। कारण D3चं पहिलं वाटप हे 2004 साली झालं 150 रूमचं, बरोबर ना साहेब? त्यामुळे त्यावेळी वाटप झालं असेल तर बांधकाम त्यावेळेला D3 आणि D2चं पूर्ण झालं होतं आणि त्याच वेळेला त्याच्या पुढचं बांधकाम सुरू व्हायला हवं होतं, परंतु ते झालं नाही म्हणून त्याला 20 वर्ष झाली असं आपण बोलतोय। 20 वर्षापासून बांधकाम झालेलं नाही, हे 20 वर्ष लागले। या 20 वर्षामधल्या घडामोडी ज्या आहेत ना, या 20 वर्षातल्या घडामोडी बाबत लोकांना माहिती नाही। लोकांमध्ये एकही कामगारांमध्ये एकमेकांच्या बद्दल आदर नाही, प्रेम नाही। तुझं काम मोठं, माझं काम छोटं, ह्याची ह्याला पार्टी गेली, त्याची त्याला पार्टी गेली, याने ह्याचं काम चोरलं, त्यानं त्याचं काम चोरलं, हा या बाजारातला, हा त्या बाजारातला, हा या संघटनेचा सभासद, तो त्या संघटनेचा सभासद, आणि अशा हा या भागातला, हा त्या भागातला, हा या गावातला, हा त्या गावातला, या अशा सर्व गोष्टीमुळं आणि चौकातले जे गट आहे, पारावरचे एमजेचा चौकातला गट वेगळा, मंगलदासच्या चौकातला गट वेगळा, मग इकडच्या लोकांना तिकडच्यानी सहकार्य करायचं नाही। हे फुटीरवादीचं जे राजकारण आहे बाजारात, फुटीरवाद आहे। आपण कापड बाजार बोर्डातले नोंदित कामगार आहोत, म्हणजे आपण सर्व एक आहोत, आपण वेगळे नाही आहोत। ह्याची टोळी त्याची टोळी हे वाद सगळ्यात महत्वाचे आहेत की आपण दुरावत गेलो, गट तट करत करत आपण असे लांब होत गेलो आणि हळूहळू आपण काय झालो, कमजोर झालो। त्याच्यामुळं कायदा कमजोर झाला। बोर्डावरचं जे आपलं काही बोर्डावर आपलं जे वचक होता, बोर्डावर जे आपलं काय होतं, भय होतं आपलं, ते संपलं। त्यांना माहिती आता हे कधी एकत्र येणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ते टीव्ही बघता का, जंगल दाखवतात, ते काय म्हणतात त्या टीव्हीला, तर त्या जनावरांचा मोठा कळप असतो आणि त्याच्या मागे एकच सिंह लागतो, पण ते जोरात धावत असतात, काय ते कोणीतरी तो आम्हाला धावत। सगळे जर मागे फिरले ना तर तुडवून मारतील त्याला। सांगायचं काय मी बोलतो, लक्षात घ्या, एकी पाहिजे। परंतु काल एक व्हिडिओ टाकला होता ग्रुपवर की एकत्र आले एवढं जनावर असतात, ते जीव मोकळून पळत असतात सगळे, त्यांच्या मागे एकच वाघ लागला। ही असं परिस्थिती झाली तुमची, त्यामुळं बोर्डाला भय राहिलेलं नाही। इन्स्पेक्टर मनमानी कारभार करतात, आपणच त्यांना करायला लावला, आपणच इन्स्पेक्टरला आणि बोर्डाला आपलं भय बंद केलेलं आहे, त्यामुळे आपले पगार कमी झाले। हे कधी मान्य करणार तुम्ही? आपले पगार कोणी लोकांनी कमी केलेत का, नेत्यांनी कमी केलेत का? आपणच केले। आपण त्यांना शिकवलं पैसे कसे खायचे, रजिस्टर करायला किती घ्यायचे, पार्किंग द्यायला किती घ्यायचे, VR करायला किती घ्यायचे, हे आपण शिकवलं त्यांना, आणि मग ते सर्रास तसं करतात, म्हणून आपण वंचित आहे। इमिटेशन ज्वेलरीचा विषय यांनी मांडला, चांगला विषय, परंतु इमिटेशन ज्वेलरी मेटल बोर्डात बसते, आपल्याला ते करून घ्यावं लागेल। मेटल बोर्डामध्ये इमिटेशन ज्वेलरी, आता पुढे भोईवाड्याचं, ते भोईवाड्यात ना पुढच्या साईडला, तर ते केवढा काम आहे त्यांचं, पण ते आपल्याला त्या स्कीममध्ये थोडंसं काहीतरी करून घ्यावं लागेल बाळासाहेब। ओके, तर तो विषय मोठा आहे, आपण स्कीममध्ये तसं काहीतरी तरतूद करून करू काम वाढवण्यासाठी। परंतु आज माझं मत आहे, आज बोर्डात 3000 कामगार आहे, बरोबर का चूक? त्याच्यातला 2000 ओरिजिनल, बरोबर का चूक? पूर्वी बोर्डात कामगार किती होते तुमच्या काळात? 5200 कामगार होते। मला सांगा किती साली